हॅलो, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर मी आज आली बघण्यासाठी जे 27 नॅशनल यूथ फेस्टिवल भरले नाशिकमध्ये ते। तर हे फेस्टिवल नाशिकमध्ये खूप दिवसानंतर भरलं। तर मग मी आली इथं बघण्यासाठी आणि माझ्यासोबत तुमचंही बघणं होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या फेस्टिवलमध्ये बऱ्याच राज्यांमधून लोक आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये जे काही प्रसिद्ध आहे त्याचे स्टॉल इथे लावलेले आहेत, म्हणजे बांबूच्या वस्तू किंवा काही असे बरेचसे स्टॉल इथे लावलेले आहेत। तर आम्ही सगळं बघणार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हालाही बघायला भेटेल, कारण हे फेस्टिवल नाशिकमध्ये खूप दिवसांनी भरलं। आणि इथं सर्वात पहिल्यांदा चालू आहे कबड्डी। तर आम्ही इथं कबड्डी बघण्यासाठी थांबलो, कारण मुलींची कबड्डी आणि रुईला दाखवायची होती, त्यामुळं कसं हे फेस्टिवल खूप मोठं आहे, म्हणजे बघण्यासाठी वेळ लागल, त्यामुळे मग पुढे आम्ही बघायला निघालो। तर आता पुढे बघू शकता तुम्ही, इथे खूप छान छान अशा शोच्या वस्तू लावलेल्या आहे, म्हणजे गणपती वगैरे। कॉस्टिंग पण तशीच आहे, पण मग वस्तू खूप छान दिसत होत्या। हे जे कलर न केलेले गणपती आहे हे शेतातल्या मातीपासून बनवलेले होते, म्हणजे अगदी इको फ्रेंडली, आणि शॅडोच्या मातीपासूनचे होते, म्हणजे त्यांनी दोन्ही गणपती ठेवलेले होते आणि त्यांनी ते हाताने बनवलेले होते आणि खूप गर्दी होती बरं का हे बघण्यासाठी। कसं नॅशनल यूथ फेस्टिवल म्हटल्यावर मग बऱ्याच ठिकाणावरून आलेले होते लोक आणि त्या ठिकाणचं जे काही आहे प्रसिद्ध ते सर्व काही दाखवत होते। तर इथं कडधान्यांपासून वेगवेगळं जे काही बनवलेलं होतं ते होतं। त्यानंतर इको बुक स्टॉल होता, गव्हर्नमेंट बुक स्टॉल होता आणि खूप प्रकारचे पुस्तकं होते, आम्ही सर्व काही बघितलं। त्यानंतर इथं ह्या मावशी सॅनिटरी पॅडची माहिती देत होत्या, म्हणजे अगदी डिस्पोजेबल, अगदी साधे पाण्यात विरघळणारे पॅड आहेत, तर त्याची मी माहिती घेतली आणि त्यानंतर इकडे पुढे निघालो। मग तर आहे ना खूप मोठं होतं आणि संध्याकाळचा टाईम आला होता, गर्दी होत होती। त्यानंतर इथं होता साड्यांचा स्टॉल आणि साड्या खूप छान दिसत होत्या, पण त्याची कॉस्टिंग पण तशी होती। तर ती पाठीमागं जी लटकवलेली साडी दिसते ती साडी होती 35,000ची, पण साडीची क्वालिटी पण तशीच होती। इथं वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर होते आणि ह्या ज्या आहेत त्या बांबूच्या वस्तू आहेत, म्हणजे बांबूचे कप, बांबूचे ग्लास किंवा मग बांबूचे ट्रे। त्यानंतर हे पण जे आहे ते बांबूपासून बनवलेलं शोपीस आहे, म्हणजे नारळाच्या कवटीपासून। तर त्यांनी माहिती सांगितली आम्हाला, मी तीच माहिती तुम्हाला सांगते। आणि इकडं मी रुईला पण सांगत होते, कसं लहान मुलांना आतापासूनच जर माहिती झालं तर खूप छान असतं। इथे वेगवेगळ्या राज्यांमधले लोक आले, त्यामुळे वरती जे आहे ते राज्यांचं नाव आहे आणि खाली त्यांनी वस्तू लावलेल्या आहे। तर राज्यांच्या नावानुसार मी तुम्हाला वस्तू दाखवते, त्यामुळे वस्तू बघण्याचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ते बांबूपासून बनवलेलं ताट आणि ग्लास होता आणि खूप छान वाटत होतं बरं का, म्हणजे जेवणासाठी वापरता बा असं इको फ्रेंडली, आणि खूप छान वाटत होता। आणि कपड्यांचे भरपूर सारे स्टॉल होते, तर कपड्यांचे स्टॉल बघितले आम्ही। आणि इथं जे घर बनवलेलं आहे ते मी सर्व रुईला दाखवत होते आणि पूर्ण इको फ्रेंडली होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं। तर इथं कर्नाटकाचा कपड्यांचा स्टॉल लागलेला आहे आणि इकडे ज्या आहेत त्या फ्रेम वगैरे खूप छान वाटत होत्या। मग सर्व आम्ही शूट घेऊन ठेवलं, म्हणजे आमच्यासोबत तुम्हालाही बघायला भेटेल म्हटलं। आणि इथे ह्या होत्या त्या मायक्रोमच्या वस्तू, गुजराती होतं हे, तर मग त्यांनी मायक्रोमच्या वस्तू लावलेल्या होत्या।
ही टोपी जी आहे ती खूप छान वाटत होती. रुईच्या डोक्यात घालून पाहिली पण ती नाही म्हणत होती. तिला जे हे पाखरू लटकवलेले होते तेच खूप आवडले होते. तर मी सगळ्या वस्तू बघण्याचा आनंद घेते, तुम्ही पण घ्या. हा जो आहे तो दात घासण्याचा लाकडी ब्रश आहे आणि त्याचे जे दात आहे ते खूप मऊ होते. खूप आवडला होता मला तो ब्रश. 50 रुपयाला होता आणि खरंच क्वालिटी छान होती. हे चमचे वगैरे म्हणजे सगळ्या लाकडी वस्तू, ह्या लाकडी बॉटल, लाकडी चमचे किंवा मग बाकी जे काही इथं जे आहे ते पाय पुसणे. इकडं जे आहे ते आहे सर्व देवाचं सामान, म्हणजे जसे की दिवे, घंटी, आपले ताटं, सगळं असं आपले कुंकाचे करंडे, असं सगळं पितळी देवाचं सामान आहे. आणि सगळे आपले जे जेवायसाठी आपले तोरणं वगैरे लागतात ते सगळे तोरणं वगैरे इथे आहे. तर मी दिवा बघत होते पण प्राईस खूप होती. चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल अशी मी आशा करते आणि या नोटवरच मी आजचा हा छान व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.